जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, MPSC ड्रग इन्स्पेक्टर पदासाठी म्हणजे मुलाखतीसाठी पात्र झालेल्या सर्व उमेदवारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तुमच्या फायनल सिलेक्शन म्हणजे निवडीची जी शेवटची स्टेज एक्झामची राहिलेली आहे ती म्हणजे तुमचं इंटरव्ह्यू, त्यालाच आपण पर्सनॅलिटी टेस्ट म्हणतो, PT. आता भरपूर विद्यार्थ्याकडे भरपूर ज्ञान असतं, नॉलेज असतं, एक्सपिरियन्स असतो, अनुभव असतं, पर्सनॅलिटी पण दिसायला वगैरे व्यवस्थित असतं. परंतु इंटरव्ह्यूमध्ये काय बोलायचं, कसं बोलायचं, केव्हा बोलायचं आणि बोर्ड तुमच्यामध्ये कोणते गुण पाहतो याचं मात्र त्यांना माहिती नसते. म्हणून आपण तुमच्या मनामधल्या ज्या काही शंका आहेत, मुख्यतः मुलाखतीबद्दल, की मुलाखतीमध्ये आपण कोणत्या वेनं स्ट्रॅटर्जी असली पाहिजे, प्रिपरेशन असलं पाहिजे, जेणेकरून आपण मॅक्झिमम मार्क मुलाखतीमध्ये घेऊ शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तोच टॉपिक घेऊन आलेलो आहोत. MPSC ड्रग इन्स्पेक्टर पदासाठी जी तुमची मुलाखत होणार आहे, पर्सनॅलिटी टेस्ट होणार आहे, त्याची स्ट्रॅटर्जी काय असली पाहिजे. ठीक आहे, तर मी घुले सर, मंथन IAS मध्ये मी तुमचं स्वागत करतोय. तर आपण आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया. ठीक आहे, आता आपलं इंटरव्ह्यूची स्ट्रॅटर्जी आपल्याला बघायची. ठीक आहे, म्हणजे नेमकं आपल्याला कशाची तयारी करायची किंवा बोर्ड आपल्याला आपल्यामधल्या कोणत्या गोष्टी बघणार आहे. ठीक आहे, मी घुले सर, मी फार्मसी ग्रॅज्युएट आहे, MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आहे आणि मंथन IAS मध्ये फॅकल्टी आहे, को फाउंडर आहे. मला UPSC MPSC इंटरव्ह्यूचा अनुभव आहे. ठीक आहे, म्हणजे आता एक लक्षात घ्या, आपण फार्मसीवाल्यांना टेक्निकल नॉलेज असतं, आपण 4 वर्षाची डिग्री करतो, पण आपल्याला प्रशासनाबद्दल तेवढी माहिती नसते किंवा MPSC आयोगाबद्दल तेवढी माहिती नसते, जर तुम्ही अदर कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या तयारी करत नसाल तर. ठीक आहे, तर आता एक लक्षात घ्या, पहिला पॉईंट जो आपल्याला बघायचा आहे की MPSC असो किंवा UPSC असो, त्यामध्ये पर्सनॅलिटी टेस्ट म्हणजेच आपण त्याला मराठीत काय म्हणतो, मुलाखत. तर मुलाखत म्हणजे नेमकं काय समजतंय? तर तुम्ही मुलाखतीला आपल्या फार्मसीच्या वायवा सोबत रिलेट करू नका. वायवामध्ये आपण प्रॅक्टिकल किंवा एखादी गोष्ट करतो आणि त्यावर आपले जे काही एक्सटर्नल इंटरनल फॅकल्टी असते ते काहीतरी क्वेश्चन्स विचारतात. त्याच्यासोबत तुम्ही इंटरव्ह्यूला काय करायचं नाही, रिलेट करायचं. समजतंय? ते एक लक्षात घ्या. आता तुम्ही परीक्षा दिलेली आहे रिटर्न. ठीक आहे, आता रिटर्न परीक्षेनं तुम्ही काय झालात, पास झाला, तुमचं नॉलेज वगैरे चेक झाले. आता तुमची पर्सनॅलिटी चेक करायची की या पदासाठी तुम्ही सुटेबल आहात की नाही, म्हणून आपण तिला काय म्हणतो, पर्सनॅलिटी टेस्ट. तर आता बघा, ही अंतिम टप्प्यात होते, यानंतर तुमची सिलेक्शन होणार आहे. म्हणजे मुलाखत केवळ तुमचं ज्ञान तपासणार आहे का? ज्ञान चेक करेलही, पण केवळ ओनली नॉलेज चेक करणार. तर ते तुमचे काय करणार आहे, व्यक्तिमत्व बघणार आहे की हा माणूस या पदासाठी सूट आहे का, देशासाठी सूट आहे का, समाजासाठी सूट आहे का, प्रशासकीय अधिकारी म्हणून सूट आहे का. ही गोष्ट तुमच्या पर्सनॅलिटी टेस्टमध्ये बघली जाते किंवा आपण त्याला म्हणतो चेक केली जाते. ठीक आहे, म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट म्हणजे काय, तर तुमचं व्यक्तिमत्व बघणं. मुलाखत व्हायवा नाहीये, हे पुन्हा एकदा सांगतो. ठीक आहे, आता बघ, आयोगाच्या दृष्टीनं मुलाखतीमध्ये म्हणजेच पर्सनॅलिटी टेस्टमध्ये म्हणजे काय आणि उमेदवाराकडे कोणते गुण तपासले जातात, समजते का? आता एक लक्षात घ्या, आयोग तुमच्याकडे कोणत्या दृष्टीने बघतो किंवा तुमच्यामधले कोणते गुण चेक करतो, त्या गोष्टी इथे मी लिहिलेल्या आहेत. पहिला तुमचा आत्मविश्वास आहे. एक लक्षात घ्या, नॉलेज ऑलरेडी तुम्ही प्रूव्ह केलेलं आहे, तुम्हाला नॉलेज आहे म्हणून तुम्ही कट ऑफच्या वर जाऊन मार्क घेतले आणि त्या इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट झालेले आहे. ठीक आहे, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स बघितला जातो, प्रामाणिकपणा बघितला जातो, त्याला आपण हॉनेस्टी म्हणतो किंवा इंटिग्रिटी म्हणू शकतो. निर्णय क्षमता, डिसिजन मेकिंग. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला
निर्णय घेण्यामध्ये विलंब लागतो का आणि तुम्ही कसा निर्णय घेता. नेतृत्व गुण, लिडरशिप, तुम्ही अधिकारी आहात, नॉन गॅजेटेड असो पण तुम्ही अधिकारी आहात, तर तुमच्या अंडर काहीतरी लोक कार्य करणार आहेत, तर तुमच्याकडे ती लिडरशिप स्किल आहे का. प्रशासनिक दृष्टिकोन, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आहे का आपला कॉलेजचा किंवा तुमच्या कंपनीत काम करत कंपनीचा कॉलेजचा, तो दृष्टिकोन नाही पाहिजे. इथं प्रशासनामध्ये पब्लिक सोबत कॉन्टॅक्ट येतो, एम्प्लॉई सोबत कॉन्टॅक्ट, तुमच्या सबऑर्डिनेट, सिनियर, ज्युनियर या सगळ्यांसोबत तुमचा संबंध येणार आहे. त्याचबरोबर पॉलिटिकल लोकांसोबत सुद्धा संबंध येणार आहे. ठीक आहे. तर्कशक्ती, लॉजिक, रिझनिंग, अनालिटिकल थिंकिंग, की एखादी गोष्ट अशी होत आहे किंवा तुम्हाला वाटत असेल की ड्रग इथे एक्सपायर्ड ड्रग असतील किंवा ज्या अनअप्रुव्हल ड्रग आहेत त्या विक्री केल्या जात आहेत, तर तुम्हाला ते लॉजिक लागलं पाहिजे की असं असं का होत आहे. ठीक आहे. संवाद कौशल्य, कम्युनिकेशन स्किल. आता कम्युनिकेशन स्किल म्हणजे फाडफाड इंग्लिश बोलणं, फाडफाड मराठी बोलणं असं नव्हे. ते योग्य पद्धतीनं बोलणं, कमी शब्दात बोलणं, मोजकं बोलणं, याला कम्युनिकेशन म्हणायचं आपण. ठीक आहे. नुसतं इंग्लिश बोलता येणे म्हणजे कम्युनिकेशन नाही. सामाजिक आणि राष्ट्रीय प्रश्नाबद्दल जागरूकता आहे का, तुम्हाला अवेअर आहात का. समजतंय का, की सपोज आपण म्हणलं, आता जर आपण जिओ पॉलिटिक्स बघितलं, इराण अमेरिका इस्रायल वार होता चालू वगैरे वगैरे, गॅसच्या प्राइस वाढल्या वगैरे, हे पण प्रश्न विचारू शकतो. तुम्हाला फक्त फार्मसीचे विचारतील असं मी म्हणणार नाही. हे सर्व कोणाच्या मनावर आहे, बोर्ड जो पॅनल आहे त्याच्या मनावर आहे. ठीक आहे. तणावात काम करण्याची क्षमता. आता सगळ्या जणांना भीती काय, इंटरव्ह्यू मध्ये काय होते की इंटरव्ह्यू मध्ये काय होते, अशी भीती का असते, कारण तुम्ही तिथं प्रेशराईज असता. तर प्रेशराईज राहायचं नाही, अनप्रेशराईज राहून तुम्हाला तुमचं काम करायचं. लोकाभिमुख दृष्टिकोन म्हणजे काय, पब्लिक सेंट्रिक अप्रोच असला पाहिजे, ना की सेल्फ सेंट्रिक. स्वतःचं हित नका बघू, लोकांचं हित बघा. ठीक आहे. तर ह्या गोष्टी, नॉलेज सोडून, नॉलेज तर तुमच्याकडे ऑलरेडी आहे म्हणून तर तुम्ही मुलाखतीला आलात. समजते का. तर नॉलेज तर तुमचं चेक केलं जाणार आहे, पण ते नॉलेजमध्ये ह्या गोष्टी तुम्ही कंबाईन करता का, रिलेट करता का, ह्या गोष्टी जास्त चेक केल्या जातात. समजते, ती बाब तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. म्हणजे काय, तर पर्सनॅलिटी टेस्ट म्हणजे ह्या गोष्टी. व्यक्तिमत्व कसं आहे, हे व्यक्तिमत्व मेनली बघलं जातं. ठीक आहे. नॉलेज तर तुमचं ऑलरेडी मी सांगितलेलं आहे, रिटर्न परीक्षेत चेक झालंय. इंटरव्ह्यू मध्ये पण तुम्हाला नॉलेजचे प्रश्न विचारले जातील, पण त्या नॉलेजच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही या गोष्टींना धरून जर देत असाल तर तुम्ही जास्तीत जास्त मार्क घेऊ शकता. आता बघा, एमपीएससी मुलाखतीत काय पाहिलं जातं, काय पाहिलं जातं, तुमचं व्यक्तिमत्व, तुम्ही कसे आहात बा, कसे बोलता, तुमची वागणूक कशी आहे, आत्मविश्वास आहे का, नम्रता आहे का, ह्या गोष्टी बघितल्या जाणार. दुसरं काय, तुम्ही कसे विचार करता. उदाहरण बघा, समजा बनावट औषधाचा प्रश्न तुम्ही कसा सोडवाल असा जर प्रश्न तुम्हाला विचारला, तर बोर्डाला फक्त उत्तर नकोय, तर तुमची विचारसरणी पाहिजे की तुम्ही हे बनावट औषध, अडल्ट्रेट ज्या काही ड्रग्स असतील त्या तुम्ही कशा थांबवणार, त्याची सेलिंग थांबवणार, मॅन्युफॅक्चरिंग थांबवणार, ह्या गोष्टी. समजते. तर तुम्ही कोणत्या वेनं उत्तर देता. हा नाही सर मी जाणार, ते पकडणार, का कायद्याचा आधार घेणार, हे चेक केलं जातं. ठीक आहे. नैतिक मूल्य, इथिक्स. नैतिक मूल्य म्हणजेच काय, तर सर्वांना धरून चालणं, खरं ते खरं, रॅशनल असणं. ठीक आहे. राजकीय दबाव आला तर काय करा. समजा एखाद्या मंत्र्याचा फोन आला, आमदाराचा फोन आला, ही आमची कंपनी आहे, हे आमचे प्रोडक्ट आहे, तिथं काय करू नका, तर मग तुम्ही काय करणार. ठीक आहे. यातून तुमची प्रामाणिकता, नीतिमत्ता आणि संविधानिक मूल्याप्रती बांधिलकी तपासली जाईल. तुम्ही आपण पाहिलेलं आहे की आपल्याला पब्लिक सेंट्रिक अप्रोच पाहिजे, लोकाभिमुख पाहिजे. ठीक आहे. जनतेचं कल्याण तुमच्यामध्ये पाहिजे. इथं जर तुम्ही राजकीय दबावाला बळी पडलात आणि त्याच्या हिशोबाने निर्णय घेतला, तुम्हाला काहीतरी ब्राईब मिळाली, लाच मिळाली, पैसे मिळाले, तर तुम्ही सगळ्या गोष्टी गहाण ठेवल्यात, प्रामाणिकपणा, नीतिमत्ता आणि संविधानाच्या मूल्यांची पण
पायमल्ली केली की संविधानामध्ये सगळ्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे, पण तुम्ही अन्याय देताय. ठीक आहे. प्रशासनिक क्षमता काय तुमची, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटी. ठीक आहे. बघा, एखाद्या कंपनीचे औषध निष्कृत दर्जाचे आढळले तर काय कराल तुम्ही? पण ती कंपनी तुम्हाला पैसे द्यायली, फॉरेन ट्रूल करून द्यायली. ठीक आहे. मग बोर्ड काय पाहतो, तुम्ही कायदेशीर प्रक्रिया जाणता. हा मी पकडेल पिकडेल असं बोलायचंच नाही. बाय लॉ, बाय लॉ तुम्हाला जायचं. लॉ काय सांगतोय की जर एखादी मला निष्कर्ष म्हणजे आपण त्याला काय म्हणतो किंवा चांगल्या क्वालिटीच्या नाहीयेत, लो क्वालिटी आहे, प्राइस जास्त आहे किंवा अडल्ट्रेट आहेत, ठीक आहे, ज्याचं बेस सबस्टन्स चांगले नाहीत वगैरे वगैरे, जे काय आपल्या फार्मसीमध्ये आपण शिकतो त्या गोष्टी. तर याची कायद्यामध्ये काय प्रोसिजर आहे, तुम्ही निर्णय कसे घेता, घाईघाईनं घेता का पूर्ण सिस्टमॅटिक वेनं जाता आणि जनहिताला प्राधान्य देता का, ह्या गोष्टी तपासल्या जातात. म्हणजे तुम्हाला उत्तरामधून असं बोलायचं, हा मी पकडेल जाईल वगैरे बोलायचं नाही. या गोष्टी धरून बोलला तुमचं उत्तर मॅच्युअर राहील आणि बाकी उमेदवारापेक्षा तुमचे मार्क जास्त राहतील, फक्त तुम्ही या वेनं गेलात तर. बघ, आता मेनली आपली ड्रग इन्स्पेक्टरची मुलाखत आहे. आता आम्ही बाकीच्या मुलाखती घेतो, आम्ही जजच्या घेतो, क्लास 1च्या क्लास 2च्या PSIच्या भरपूर घेतो. पण आपली जी ड्रग इन्स्पेक्टरची आहे ना, ती टेक्निकल एक्झाम आहे, स्पेशलाइज आहे. म्हणजे इथं फार्मसीवालेच मॅक्झिमम असतील असं आपण गृहीत धरायचं. ठीक आहे. आता बघा, आता फार्मसीवाल्यांमध्ये किंवा ड्रग इन्स्पेक्टर पदासाठी मुख्यतः काय बघितलं जातं, विशेष काय बघितलं जातं किंवा पाहिलं जाईल बोर्डांकडून, तर बघा पहिली गोष्ट टेक्निकल नॉलेज पाहिलं जाईल. कशाबद्दल, तर फार्मसी. तर फार्मसीबद्दल सगळंच तुमचे कोलॉजी आलं, कोग्नोसीचे जास्त प्रश्न येणार नाहीत, सुटिक्सचे काही प्रश्न येतील, तुमच्या फार्मास्युटिकल ॲनालिसिसचे प्रश्न येतील, समजते ना, किंवा मेडिसिनल केमिस्ट्रीचे प्रश्न येतील, केमिस्ट्रीचे पण येतील, बेसिक केमिस्ट्रीचे पण. हा, ठीक आहे. हे पण तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे फार्मसीचं तुम्ही जे आता ड्रग इन्स्पेक्टर पदासाठी अभ्यास केला ना, ते पुन्हा एकदा रिवाइज करून जा, समजते. त्यानंतर ड्रग आणि कॉस्मेटिक टॅक्ट जो आपला 1940चा आहे, आपण त्याला ज्युरिस्प्रुडन्स म्हणतो, ते पण करून जा. ठीक आहे. गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस काय आहेत, फार्माकोव्हिजिलन्स काय, FDA CDSOचं कार्य काय आहे वगैरे वगैरे, ह्या तुमचं टेक्निकल नॉलेज. आता एक लक्षात घ्या, पॅनल किती जणांचा असेल असा एक प्रश्न असतो, एक किंवा दोघांचा असू शकतं, आणि तुमची मुलाखत 10 मिनिटं 5 मिनिटाच्याच रेंजमध्ये राहणार आहे. अशी काही 1-2 घंटे अर्धा घंटा मुलाखत चालणार नाही. हां, तुम्ही जर खूप चांगली उत्तरं दिली, त्यांना जर वाटलं तुमची मे बी अर्धा तास होऊ शकते. ठीक आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रोच काय आहे तुमचा, की बुवा इन्स्पेक्शन, एन्फोर्समेंट, पब्लिक हेल्थ प्रोटेक्शन, हे तुम्ही कसं बघता या गोष्टीकडे. ठीक आहे. त्यानंतर इथिकल इंटिग्रिटी, म्हणजे आपण त्याला म्हणतो नीतिमत्ता वगैरे, भ्रष्टाचाराला विरोध आहे का, नियमाचे पालन करणार का, निपक्षपातता तुमच्यामध्ये आहे का, इम्पार्शालिटी आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. त्या गोष्टी तुमच्या चेक केल्या जाणार. कम्युनिकेशन स्किल, आता मी तुम्हाला सांगितलं, फाडफाड इंग्लिश बोलणं, फाडफाड मराठी बोलणं म्हणजे कम्युनिकेशन नसतं. स्पष्ट नेमकं बोलणं, अनावश्यक लांबलचक उत्तरे टाळणे, उगाच फिरून उत्तर देणे. जर तुम्हाला विचारलं बा सिंपल की आता आपल्या फार्मसीमधला एखादा क्वेश्चन विचारला काही पण, की अडल्ट्रेशन म्हणजे काय, भेसळ जे असते, मग ड्रग्समध्ये कशी भेसळ होते, असं तर हो सर सध्या खूपच भेसळ चालू आहे वगैरे, असं नका सांगू. टू द पॉईंट सांगा ना, की अशी अशी भेसळ होते सर, अशी अशी सबस्टन्स टाकू शकतो आपण वगैरे वगैरे. तुम्हाला फूड बद्दल जास्त विचारलं जाणार नाही, तुम्हाला ड्रग्स बद्दलच विचार. फूडच्या अडल्ट्रेशनचा तेवढा विचार करत बसू नका, ड्रग्सच्या अडल्ट्रेशनचा विचार करा. ठीक आहे. फूडसाठी वेगळा फूड इन्स्पेक्टर आहे, तुम्ही ड्रगवाले आहात. ठीक आहे. म्हणजे अनावश्यक लांबलचक उत्तरं तुम्हाला काय करायची, इथं टाळायचे. ओके. आता जे लोक इंटरव्ह्यू मध्ये सक्सेस होतात, समजते, यशस्वी होतात, त्यांचे वैशिष्ट्य काय असतात, ते शांत आणि संयमी असतात. क्लाम राहायचं, शांत बसा, व्यवस्थित बोला, शांततेत उत्तर द्या, हळू उत्तर द्या, क्वेश्चन पहिले ऐका नंतर उत्तर द्या. काय गडबडीत त्यांचा क्वेश्चन पूर्ण नाही झाला आणि तुम्ही सांगायला चालले असं नका करू, पूर्ण ऐकून घ्या, शांततेनं उत्तर द्या. दुसरं काय, नम्र पण आत्मविश्वास पूर्ण.
नाही नाही असं नसतंय सर वगैरे असं नाही करत. नाही सर असं नसतं. कारण की याला प्रूफ आहे, अशा अशा गोष्टी शासनानं केल्यात किंवा असं असं कायद्यामध्ये नमूद आहे, असं तुमचा कॉन्फिडन्स असला पाहिजे विथ पोलाइटनेस. ठीक आहे. मला माहित नाही म्हणण्याचं धैर्य असलं पाहिजे. सगळंच तुम्हाला माहित असू शकत नाही. किल द इगो. इगोला किल करा. सगळ्याचीच उत्तरं दिले म्हणजे तुम्हाला जास्त मार्क पडतात असं काही नसतं. 100 पैकी 100 क्वेश्चन 100 पैकी 100 मार्क पडत नसतात. जर तुम्हाला 10 क्वेश्चन विचारले ज्यातले तुम्हाला 7-8 जरी आले तरी ओके आहे. 5-6 आले तरी ओके आहे. जे तुम्हाला माहीतच नाही ते चुकीचं आन्सर देऊ नका. समजतंय? जे माहीत आहे ते प्रामाणिकपणे सांगा, सर येस मला माहिती नाही सर, मला आठवत नाही सर, सर मला कन्फर्म माहीत नाही, मी सांगण्याचा प्रयत्न करू का? असं म्हणू शकता. ठीक आहे. संतुलित मत पाहिजे, बॅलन्स व्ह्यू. कोणीकडे एकाकडे झुकलेलं नाही पाहिजे. बॅलन्स. आणि बॅलन्स हे कशाला धरून पाहिजे तुमच्या? पहिली गोष्ट कायद्याला धरून म्हणजे संविधानाला धरून पाहिजे. दुसरं नीतिमत्तेला धरून पाहिजे. आणि तिसरं तुमच्या प्रशासनाला धरून पाहिजे. समजतंय? ह्या गोष्टी धरूनच तुमचं बॅलन्स. नाही तर नाही नाही असं असं केलंच पाहिजे, मारलंच पाहिजे वगैरे अशा गोष्टी नाही करायच्या. बॅलन्स व्ह्यू ठेवायचा. एक्स्ट्रीम उत्तरं द्यायचे नाही, टोकाच्या भूमिका घ्यायच्या नाही. सार्वजनिक सकारात्मक पॉझिटिव्ह असलं पाहिजे. निगेटिव्हिटी तुमच्यामध्ये नसली पाहिजे. आता एवढं काही ड्रग्समध्ये अडल्ट्रेशन होतं किंवा आता आपण भरपूर भारताला आपण फार्मसीचं काय म्हणतो वर्ल्ड म्हणतो. ठीक आहे. तरी सुद्धा अशा भरपूर गोष्टी आहेत ज्यामध्ये क्वालिटीचा प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. मग आता ह्या गोष्टी तुम्ही कशा हँडल करा? नाही सर एवढ्या मोठ्या आहेत कसं करणार मी, नाही होऊ शकत असं नाही म्हणायचं. मी करेल. ठीक आहे मी करणारच. अशा गोष्टींचा पॉझिटिव्ह अप्रोच त्याच्यामध्ये दिसला. ठीक आहे. शेवटी काय तुमचं पब्लिक इंटरेस्टला तुम्ही प्रायोरिटी दिली पाहिजे. तुमच्या वैयक्तिक बेनिफिटसाठी पब्लिकला तुम्ही काय करू शकत नाही, अंडर एस्टिमेट करू शकत नाही. तुमची फर्स्ट प्रायोरिटीज काय असली पाहिजे? पब्लिक. ठीक आहे. आता बघा, आता एक तुम्हाला एक आदर्श उत्तर इथं लिहून दिलेलं आहे मी. कशाचं? की ड्रग इन्स्पेक्टरचं. ड्रग इन्स्पेक्टर म्हणजे तुमच्यासाठी काय? असा जर प्रश्न आयोगाने विचारला, मी जस्ट तुम्हाला उत्तर लिहून देतो. बघा, आता मी देण्यामाग कारण काय की तुमचा असा अप्रोच असला पाहिजे. माझ्यासाठी ड्रग इन्स्पेक्टर हे केवळ नियामक पद नाही, म्हणजे काय कायदेशीर पद नाहीये, तर सार्वजनिक आरोग्याचं रक्षण करणारी जबाबदारी आहे. सार्वजनिक आरोग्य, पब्लिक हेल्थ, जनतेपर्यंत सुरक्षित, प्रभावी आणि दर्जेदार औषधं पोहोचतील याची खात्री करणं हे या पदाचं मुख्य उद्दिष्ट आहे. बरोबर आहे. कायद्याची निष्पक्ष अंमलबजावणी, प्रामाणिकपणा, जनहित यांना प्राधान्य देऊन काम करणे ही माझी भूमिका असेल. कळतंय? आता हे उत्तर तांत्रिक ज्ञान आहे, टेक्निकल नॉलेज आहे, सामाजिक म्हणजे सार्वजनिक सेवेची वृत्ती तुमच्यामध्ये आहे, प्रशासनाची समज आहे. या तिन्ही गोष्टी तुम्हाला या तुमच्या उत्तरामधून बोर्डला दिसतात. मग असं तुमचं परिपक्व, मॅच्युअर, बॅलन्स उत्तर जर असेल तर आयोग तुम्हाला जास्त वेळ घेणार नाही. समजते? आणि तुमचे मार्क पण कसे येतील? मॅक्झिमम येतील. ठीक आहे. तर असं उत्तर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करायचा. आता महत्वाचा पॉइंट काय की आयोग बोर्ड कोणत्या कोणत्या टॉपिक्सवर, कॅटेगरीवर तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. हा एक महत्वाचा प्रश्न आहे, कारण विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असतो की मी नेमकं प्रिपरेशन काय करू. ठीक आहे. म्हणजे आयोगाला मला इंटरव्ह्यूला सामोरं जायचंय, तर मी कोणत्या कोणत्या गोष्टी करून जायला पाहिजे. तर मी इथे 10 कॅटेगरी केल्यात, अजून पण तुम्ही पाडू शकता. पर्सनल, एज्युकेशनल, जॉब प्रोफाईल, करंट अफेअर, ओपिनियन बेस, ठीक आहे, सिच्युएशनल, इथिकल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, स्ट्रेस क्वेश्चन, स्टाफ म्हणजे तुम्ही जे काय फॉर्म भरला होता एमपीएससीला आयोगाला, तो त्याला आपण ऍप्लिकेशन फॉर्म किंवा बायोडाटा म्हणतो. ठीक आहे. या 10 प्रकारावरच तुमचे जवळपास 99% प्रश्न विचारले जातात. याच्या बाहेर विचारला जाणार नाही. एखादा प्रश्न येऊ शकतो,
तर आपण हे ब्रॉड म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, मोठ्या आवाक्यामध्ये त्याला काय केलेलं आहे, क्लासिफाय केलेलं आहे. ठीक आहे, ब्रॉड कॅटेगरीमध्ये. आता एक एक बघूया. तर पहिलं आहे तुमचं पर्सनल बॅकग्राऊंड, वैयक्तिक माहिती. उद्देश काय बा, तर उमेदवाराला स्वतःबद्दलची जाणीव, आत्मविश्वास आणि संवाद कौशल्य तपासायचं. हा सांगा, इंट्रोड्यूस युअर सेल्फ म्हणलं तर काय सांगणार तुम्ही, तर तुम्हाला सांगताच येईना, तुम्ही अडखळायले. समजते. आता अजून एक लक्षात घ्या, तुम्हाला ज्या भाषेमध्ये आयोग प्रश्न विचारेल त्या भाषेमध्ये तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा. जर इंग्लिशमध्ये प्रश्न विचारला तर इंग्लिशमध्ये द्या, मराठीत विचारला तर मराठीत द्या. ही बाब तुम्ही समजून घ्या. समजते मला काय सांगायचं ते. एक लक्षात घ्या, मेनली आयोगाचे सदस्य अध्यक्ष पॅनलचे काय असतात, अध्यक्ष असतात, एकटे असतात ते. त्याच्यासोबत जर कोणी टेक्निकल आपल्या FDA डिपार्टमेंटला मधला किंवा फार्मसीचा कोणी माणूस असू शकतो तिथे, म्हणजे दोघं दुसरे असू शकतात. म्हणजे एक किंवा दोन किंवा तीन एवढंच तुमचं पॅनल राहू शकतं. मॅक्झिमम 3 जणांचं असू शकतं, त्याच्यावर नाही राहणार. म्हणजे मॅक्झिमम किती जण, 3 जण असू शकते तुमच्या पॅनल, त्याच्यावर नसतील. समजते. मी तर सांगतोय 2च असतील, कधी कधी 1 पण असू शकतो. समजते. म्हणून असं काय तुम्ही समजू नका 4-5 जण बसलेत वगैरे, तसं काही नाही. हा, किती जण राहतील, मॅक्झिमम 3 जण राहतील. मी म्हणतो कधी कधी सिंगल पर्सन पण तुमचे इंटरव्ह्यू घेऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यामुळं तुम्ही जे माहिती देता ते व्यवस्थित द्या आणि आयोग जो प्रश्न ज्या भाषेत विचारेल त्याच्यामध्ये द्या. तुम्ही टेक्निकल आहात, फार्मसी आपण 4 वर्ष इंग्लिशमध्ये शिकलेले. ठीक आहे. आणि आपण जसं एक्झाममध्ये लिहितो, वायवाला जसे प्रश्न विचारत तसेच आता बघा टेक्निकल क्वेश्चनच इंग्लिशमध्ये येणार आणि जे करंट अफेअरचे क्वेश्चन असतील ते मराठीमध्ये विचारू शकतात. समजते ना. त्यामुळे घाबरायची गरज नाही. तोडकी मोडक्या भाषेत द्या, पण द्या. आता याच्यामध्ये तुम्हाला काय काय विचारा, स्वतःची ओळख करून द्या. तुमचं गाव कोणतं आहे, तुमच्या गावाचा नावाचा याचा अर्थ काय. आता माझं नाव जर मुरलीधर आहे तर मुरलीधर म्हणजे काय, तर श्रीकृष्ण. ठीक आहे, मग श्रीकृष्ण कुठला होता वगैरे वगैरे असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. हा, म्हणजे आपण प्रिडिक्ट काहीच करू शकत नाही. समजतंय. आता मुरलीधर आहे तर श्रीकृष्ण आहे, श्रीकृष्णाचं कार्य सांगा, तर त्यांनी गीता लिहिली, मग किती अध्याय आहेत, 18 अध्याय आहेत. तुमचा एखादा तुम्ही वाचली का वगैरे, त्यातलं मग गीतेतून आपण काय शिकू, प्रशासनामध्ये गीतेच्या कोणत्या गोष्टीचं अंमलबजावणी करता येईल, असे पण प्रश्न विचारले. म्हणजे एक लक्षात घ्या, इंटरव्ह्यू वाल्याला तुमची पर्सनॅलिटी बघायची, त्याच्यामुळे ते काही पण विचारू शकतात. ठीक आहे. तुम्ही तयार करून गेलेले बरं. मी म्हणत नाही हेच विचारते, हेच विचारले तर कळते ना. तुमचे छंद, हॉबीज काय आहेत, रीडिंग आहे तर कोणतं पुस्तक वाचलं, लेटेस्ट जे पुस्तकं निघाले ते कोणते आहेत वगैरे वगैरे, थोडी थोडी माहिती असू द्या. शक्यतो नाही लिहिलं तर चालतंय. मग तुमच्या जीवनातील प्रेरणादायी व्यक्ती कोण आहे, इन्स्पिरेशन. जसे आपले सर्वांचे इन्स्पिरेशन छत्रपती शिवाजी महाराज असतात, तसं तुमचं कोणी आहे का अजून. ठीक आहे. तुमचे आई वडील पण असू शकतात, भाऊ बहीण असू शकते, किंवा अजून एखादी व्यक्ती, स्पोर्ट्स पर्सन असू शकतो. ठीक आहे. एखादा कादंबरीकार असू शकतो, पॉलिटिशियन असू शकतो, कोणी पण असू शकतो. पण तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल मग सांगता आलं पाहिजे सगळ्याच अँगलने. हे तुमची काय झाली, पर्सनल बॅकग्राऊंडवरले क्वेश्चन तुम्हाला या वेळेनं तयार करायचे. ठीक आहे. दुसरं काय तुमचं, एज्युकेशन क्वालिफिकेशन. ठीक आहे. आता बघा, शैक्षणिक आता आपल्या सगळ्याची काय असणार आहे, मिनिमम काय असणार आहे, बी फार्म असणार आहे, कोणी एम फार्म असणार आहे, कोणी PhD केलेली असणार आहे. समजते ना. प्रत्येकाचं बॅकग्राऊंड फार्मसीमध्ये पण कोणी PG वाला असेल, कोणी UG वाला असेल, कोणी PhD वाला असेल, कोणी जॉब करून आलेला असेल वगैरे वगैरे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या सब्जेक्टचं एज्युकेशन क्वालिफिकेशनचं नॉलेज असलं पाहिजे. मग तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीतून केलं, त्या युनिव्हर्सिटीचं काय आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. हा, उमेदवाराने शिकलेल्या विषयाची समज तपासायची. मग आता फार्मसी बद्दल काही पण विचारू शकतील ते. ठीक आहे. कोलॉजी विचारतील, समजा एखादा आला डॉक्टर, ते अमुक अमुक ड्रग कशी ऍक्ट होते बा वगैरे वगैरे. ठीक आहे. काही पण तुम्हाला रिसेप्टर बद्दल विचारू शकतात. ठीक आहे. किंवा प्लाझ्मा मेमरीतून ड्रग कशी पास होते, काही पण म्हणजे प्रश्न विचारायला आपण, म्हणजे फार्मसीचं तुम्ही जे प्रिपरेशन केलं त्यावर काही पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. मेनली बेसिकच लक्षात ठेवायचं, जास्त डीपमध्ये लक्षात ठेवायची गरज नाही. फार्माकोव्हिजिलन्स म्हणजे काय, GMP म्हणजे काय, जेनेरिक ड्रग म्हणजे काय, बायोअबिलिटी म्हणजे काय, हे मी मोजके जे जनरल लोकांना माहीत असतात, ज्यांनी फार्मसी नाही केली पण ते जे करंटमध्ये असे
वाचले जातात ते तुम्हाला मी इथं एक्झाम्पल म्हणून दिले. ठीक आहे. तर तुम्हाला बेसिक फार्मसीचं नॉलेज आता असणारच आहे, तुम्ही इंटरव्ह्यूला आहात म्हणजे असणारच आहे. ठीक आहे. जॉब प्रोफाईल, जर तुम्ही जॉब करत असाल, नाही सॉरी, तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय केलं, तर आपण कोणत्या पदाला अप्लाय केलंय, ड्रग इन्स्पेक्टर DI ला, तर या पदाची समज आहे का ते पाहायचं. म्हणजे काय, ड्रग इन्स्पेक्टरची कर्तव्य कोणती आहेत, गुगलवर टाकलं ते येऊन जातं. ठीक आहे. FDA ची भूमिका काय आहे, फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन काय आहे बुवा, तर तुम्ही याच्यामध्ये काय लक्षात ठेवा, मंत्री कोण आहेत, सचिव कोण आहेत, ठीक आहे, कोणत्या कोणत्या विभागामार्फत कार्य केले जातात. ठीक आहे. मग तुम्ही ड्रग इन्स्पेक्टर नंतर पुढचं पद तुमचं कोणतं प्रमोशन म्हणून होईल, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला. ठीक आहे. औषध नमुना कसा घेतला जातो, तुम्ही अजून घेतला नाही, पण जस्ट चेक करा ना, गुगलवर चेक करा, माहिती मिळून जाते. ठीक आहे. रिकॉल प्रोसिजर म्हणजे काय, ही तुमच्या पदाबद्दलची माहिती, ही तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. असावीच असं नाही, अपेक्षित आहे. ठीक आहे. करंट अफेअर क्वेश्चन्स, चालू घडामोडी. ठीक आहे. आता मी इथे आपले सध्याचे FD आयुक्त श्री तुकाराम मुंडे साहेबांचा फोटो दिलेला आहे. ते करंटचे क्वेश्चन बघा, हे भेसळ आहे, तुपामध्ये भेसळ, पनीरमध्ये भेसळ, तुमच्या दुधामध्ये भेसळ. हे फूडचं काम झालं, पण आपला डिपार्टमेंट एकच आहे. ठीक आहे. बघा, जागरूकता विश्लेषण क्षमता तपासायची, तुम्ही जागरूक आहात का, अवेअर आहात का, आजूबाजूला काय घडतंय, हे करंट अफेअरच्या क्वेश्चन मधून बघायचं. ठीक आहे. आता बघा, रिवाइज शेड्यूल एम म्हणजे काय, आपले जे शेड्यूल आहे ड्रगचे, आपण जे ज्युरिस्प्रुडन्स मध्ये शिकतो ते. ठीक आहे. भारताला फार्मसी ऑफ वर्ल्ड का म्हणले जातं. ठीक आहे. अँटीबायोटिक रेजिस्टन्स ही समस्या का आहे, बरोबर आहे, सर्वांना माहिती आहे गोष्टी. महाराष्ट्रात FDAच्या आडीतील कारवाया कोणत्या कोणत्या, हे मी तुम्हाला फक्त जस्ट एक्झाम्पल देतो. असे तुम्हाला भरपूर गोष्टी काढायच्या ज्या करंटमध्ये चाललेल्या आहेत. मी नंतर तुम्हाला त्याची PDF पण देणार. ठीक आहे. ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे करंट अफेअरमध्ये. याचबरोबर हे तर आपल्या FDA डिपार्टमेंट बद्दल झालं, पण नीटचा पेपर फुटला, तुम्ही नीट देऊनच फार्मसी केली असेल, मग असे का पेपर फुटत आहेत, वगैरे वगैरे असे पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे तुम्हाला मी फक्त फार्मसी बद्दलच करंट अफेअर विचारतील असं म्हणत नाही, पण मॅक्झिमम फार्मसी बद्दल विचारतो. समजतंय. इराण युद्ध काय आहे, वगैरे काही पण विचारलं जाऊ शकतं. समजतंय. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजे. ठीक आहे. आता ओपिनियन बेस, ठीक आहे, तुमचं मत विचारलं जातं की तुम्हाला याबद्दल काय वाटतं. ठीक आहे. म्हणजे याच्याने तुमची विचारशक्ती आणि संतुलित दृष्टिकोन तपासला जातो, हा या मागचा उद्देश आहे. आता उदाहरण काय बा, ऑनलाईन फार्मसी बद्दल तुमचं मत काय, मेड प्लस आहे, फार्मस इझी आहे, नेटमेड आहे, अशा भरपूर ऑनलाईन प्लॅटफॉर्महून ड्रग्स आपण परचेस करतोय, विथ प्रिस्क्रिप्शन, विदाउट प्रिस्क्रिप्शन. कशामुळं, हाय डिस्काउंट मिळतोय म्हणून. तर मला एक सांगा, या ऑनलाईन फार्मसी बद्दल तुमचं मत काय, याचे फायदे तोटे तुम्हाला कळले पाहिजे, मिसयूज कळला पाहिजे. समजतंय. हे तुम्हाला अपेक्षित उत्तर द्यायचे, तुमचा दृष्टिकोन त्याबद्दल काय असणार. जेनेरिक औषधांना प्रोत्साहन द्यावं का, तर ऑब्व्हियसली द्यायला पाहिजे. गव्हर्नमेंटनं जन औषधी कार्यक्रम सुरू केले ना, तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही कोण असलं पाहिजे, तर प्रो गव्हर्नमेंट असलं पाहिजे. हे लक्षात घ्या. गव्हर्नमेंटच्या विरोधात जायचं नाही, गव्हर्नमेंटच्या विरोधात जाऊन उत्तर द्यायचे नाही. तुम्ही सरकार, संविधान, प्रशासन, भारत सरकार, महाराष्ट्र यांचे जे निर्णय तेच तुमचे निर्णय आहेत. तुम्ही तिथं सेवक म्हणून आहात, तुम्हाला त्या कायद्याची अंमलबजावणी करायची आहे. तर तुम्ही जेनेरिक ड्रगला प्रोत्साहन दिलं पाहिजे, ब्रँडेड ड्रगचा विरोध केला पाहिजे. का केला पाहिजे, गव्हर्नमेंट म्हणते जेनेरिक औषधं घ्या म्हणून. कळते, कारण की ते काय असतात, चीप असतात आणि क्वालिटीमध्ये पण कॉम्प्रोमाइज नसतं. तुम्ही दुसरी बाजू सांगू शकता. ठीक आहे. AI मुळे ड्रग रेग्युलेशन मध्ये काही बदल होतील का, जे आता आपण AIचा जमाना बघतोय. ठीक आहे. ChatGPT, जेमिनी वगैरे आपण यूज करतो. ठीक आहे. त्याबद्दल तुम्ही फार्मसीला रिलेट करू शकता. सिच्युएशनल क्वेश्चन, परिस्थितीजन्य प्रश्न. आता याचा उद्देश काय, तुमची डिसिजन मेकिंग, निर्णय क्षमता आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जो तुमचा दृष्टिकोन आहे तो तपासणं, हा त्यामागचा उद्देश आहे. उदाहरण काय, मेडिकल स्टोअरमध्ये एक्सपायरी औषधे सापडली तर
काय करणार तुम्ही? सर मी काय करेल, जप्त करून घेईल, कारवाई केली. तसं नाही. कायद्यामध्ये काय प्रोसिजर आहे ती वाचून जा. ठीक आहे. बनावट औषधाचे जाळे सापडले तर तुम्ही काय करणार? परिस्थिती, सिच्युएशन. तर तुम्हाला काय करायचं, हे 4-5 क्वेश्चनचं गुगलवरून आन्सर काढून घ्यायचं. सिंपल. त्याला सांगायचं गुगलला विथ FDA ॲक्ट जे आपला कॉस्मेटिक ॲक्ट आहे 40 त्याच्यात धरून मला उत्तर दे म्हणायचं. किंवा ड्रग इन्स्पेक्टरच्या तुम्ही जर FDAच्या वेबसाईटवर गेला तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळतात. ठीक आहे. राजकीय दबाव आला तर तुम्ही काय कराल? ते तुम्हाला उत्तर आले पाहिजे. हे सिच्युएशन बेस आहे. हे एवढं करता एवढं. मग उत्तर देण्यासाठी तथ्य जाणून घेईल, नियम तपासेल, जनहित लक्षात घेईल आणि कायदेशीर कारवाई करेल. तुम्ही कारवाई करायले पण कायद्याला धरून करायला. ही तुमची उत्तर देण्याची पद्धत असली पाहिजे. मनानं काही पण बोलायचं नाही. बोर्डवाले खूप हुशार आहेत. त्यांनी क्लास 1 चे इंटरव्ह्यू घेतलेले आहेत. आपण तर क्लास 2 वाले आहोत. ठीक आहे. हे बाब तुम्ही समजून घ्या. इथिकल क्वेश्चन्स, नैतिकता. याच्यामध्ये तुमचं काय चेक केलं जातं? प्रामाणिकपणा आणि चारित्र्य तपासलं जातं की कसा व्यक्ती आहे. याचं व्यक्तिमत्व, मन काय सांगतं, चांगलं वाईट काय बघितलं जातं. म्हणजे तुम्ही भ्रष्टाचाराला विरोध कसा कराल? नाही सर मी भ्रष्टाचार करणार नाही. नंतर काही दिवसांना जॉईन झाल्यावर तुम्ही लाच घेता वेळेस पकडले जातात. असं होतं. ठीक आहे. प्रामाणिकपणा म्हणजे काय? आता तू प्रामाणिक म्हणजे नेमकं काय आहे? याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय? ठीक आहे. म्हणजे स्वतःचं हित आणि जनतेचं हित. यामध्ये तुमचं प्राधान्य कशाला असलं पाहिजे? जनतेच्या हिताला. ठीक आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह क्वेश्चन म्हणजे आपलं जे FDA डिपार्टमेंट आहे त्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती असली पाहिजे. अधिकारी म्हणून काम करण्याची क्षमता तपासायची तुमच्यामध्ये. कमी मनुष्यबळात काम कसे कराल? तुम्ही ड्रग इन्स्पेक्टर आहात पण तुमच्या हाताखाली काम करण्यासाठी पूर्ण स्टाफ नाही तरी तुम्हाला कार्य करायचं. मग तुम्ही कसं करणार? जनतेचा FDAवर विश्वास कसा वाढवाल? आता आपण काय म्हणतो, मेडिकलमध्ये खूप कमाई आहे, खूप प्रॉफिट आहे. ह्या गोष्टी तुम्हाला कशा कमी करता येईल? चीप क्वालिटीचं मेडिसिन जनतेपर्यंत अफोर्डेबल प्राइसमध्ये कसं प्रोव्हाइड करता येईल? निरीक्षण प्रणाली कशी सुधारणार? आता आपण पाहतो फार्मासिस्ट तर कंपल्सरी झालाय डिस्पेन्सिंग ऑफ ड्रग्समध्ये, परंतु आपल्याला माहिती आहे कितीतरी मिसयूज होतो. लायसन एकाच्या नावावर बाकी तर हाताखाली काम करणारे तर 10वी-12वी पासवालेच असतात. समजते की नाही? मग याची तुम्ही अंमलबजावणी कशा प्रकारे करा? ठीक आहे. स्ट्रेस, टेन्शन, दबाव. ठीक आहे. तुम्ही दबावाखालील प्रश्नाचं उत्तर कसं देता? यामध्ये तुमची शांतता आणि भावनिक स्थैर्य तपासलं जातं. इमोशनल स्टॅबिलिटी तुमच्यामध्ये आहे का? ठीक आहे. तुम्ही अपयशी झालात तर तुम्ही ड्रग इन्स्पेक्टर म्हणून अपयशी झाला तर काय करा? तुम्ही म्हणजे परीक्षेतच नापास झालात तर काय कराल? तुम्ही जीवनामध्ये चांगले ड्रग इन्स्पेक्टर नाही झाला तर काय कराल? काही पण. तुमच्यापेक्षा कमी पात्र व्यक्ती निवडली गेली तर तुम्ही काय करणार? म्हणजे काय? एखादा उमेदवार PhDचा आहे. त्यांनी मेडिकेममध्ये म्हणा, कोलॉजीमध्ये म्हणा, कोग्नोसीमध्ये म्हणा, कशात तरी आपल्या फार्मा क्षेत्रात PhD केलेली आहे. ठीक आहे. आणि तो चांगल्या कंपनीमध्ये किंवा अकॅडमिकमध्ये जॉबला आहे. आणि तुम्ही प्लेन फार्मसी केलेली आहे, B.Pharm केलेली आहे. याला सिलेक्ट केलं आयोगानं, याला सिलेक्ट केलं नाही. ठीक आहे. मग तुम्हाला काय वाटेल? प्रश्न आहे. एक PhD वाला, तुम्ही PhD वाले आहात पण तुम्हाला सिलेक्ट केलं नाही आयोगानं आणि तो फार्मसीत आपली फक्त डिग्री घेतलाय. आताच ग्रॅज्युएट झाला आणि आताच परीक्षा दिली आणि आताच इंटरव्ह्यूला आला. त्याला सिलेक्ट पण झाला. तर तुमचं मत काय? समजतंय? तुम्हाला हे पद का मिळालं पाहिजे? की आम्ही तुला ड्रग इन्स्पेक्टर म्हणून का चूज करू? त्याचं पण उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. लक्षात ठेवा, बोर्ड तुमचे उत्तर कमी आणि प्रतिक्रिया जास्त पाहत. रिस्पॉन्स कसे देता? उत्तर ठीक आहे भाई चलता है जाने दे. तू रिस्पॉन्स कसा देतो हे जास्त बघितलं. ठीक आहे. शेवटचा आपला 10वा जो पॉइंट आहे सर्वात महत्वाचे. ठीक आहे.
तुमच्या डाफवर आपण जी माहिती दिली, नाव, गाव, शिक्षण, कॅटेगरी, तुमची कास्ट वगैरे जे काय असेल ते सगळं, ठीक आहे, एज्युकेशनची सगळी माहिती, ह्या सर्व गोष्टीवर तुम्ही प्रिपरेशन करून जायचं. नाव, गाव, तालुका, जिल्हा, राज्य, समजते ना. मग तुमचे आमदार खासदारांचे नाव, हे सगळी माहिती तुम्ही करून जायची. नदी नाले तुमचे महत्वाचे आहेत का, एखादं स्थळ आहे का, एखादं धार्मिक स्थळ आहे का, किंवा एखादं अभयारण्य आहे का, किंवा एखादी खाण आहे का तुमच्या एरियामध्ये, जिल्ह्यामध्ये, याची तयारी करून जा. मी म्हणत नाही पुन्हा की त्याच्यावरच प्रश्न विचारतील, पण विचारू पण शकतात. ठीक आहे. म्हणजे काय, तुमचं बायोडाटामध्ये जे असेल त्या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करून जा. तुमचं जे काही डिग्री आहे, तुम्ही पहिले जॉब करत होते का, NCC NSS केलंय काय, क्रिकेट छंद आहे का तुमचं, गावाचं नाव, जिल्हा वगैरे, या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रिपेअर करून जायच्या. म्हणजे आपण या छोट्या प्रश्नामध्ये आउट नाही झालो पाहिजे, आपण 6 मारला पाहिजे, ही बाब तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. आता मुलाखतीमध्ये जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर सिंपल नियम काय, नॉलेज, थोडं कॉमन सेन्स, इंटिग्रिटी, कम्युनिकेशन, हाय इंटरव्ह्यू मार्क्स. समजते मला काय सांगायचं ते. तर तुमचं नॉलेज, कॉमन सेन्स पण पाहिजे, कसं उत्तर द्यायचं, प्रामाणिकता पाहिजे, आणि कम्युनिकेशन स्किल पाहिजे. ड्रग इन्स्पेक्टर मुलाखतीसाठी बोर्डाला चालता बोलता ड्रग कॉस्मेटिक ऍक्ट नकोय. हा, मी असं करेल तसं करेल ना. त्याला तांत्रिकदृष्ट्या सक्षम, प्रामाणिक, संतुलित आणि जनहित जपणारा अधिकारी पाहिजे. नुसता बोलबच्चन नकोय, रट्टा मारू नकोय. त्यामुळे उत्तरामध्ये तुमचं काय असलं पाहिजे, पेशंट सेफ्टी, जनहित, कायद्याला धरून, संविधानाला धरून, ठीक आहे, असे पब्लिक हेल्थ, रूल ऑफ लॉ, ट्रान्सपरन्सी, ठीक आहे, प्रामाणिकपणा, सायंटिफिक अप्रोच, हे शब्द तुम्ही योग्य ठिकाणी वापरा. याचा काय होईल, तुम्हाला फायदा होईल. कशामध्ये, उत्तरामध्ये. समजतंय. नेक्स्ट, आता सगळ्यांचा एक महत्वाचा प्रश्न असतो की सर कपडे कसे घालून जा इंटरव्ह्यूला, म्हणजे ड्रेस कोड काय असायला पाहिजे माझा. तर आता सिंपल जर व्याख्या करायची ड्रेस कोडची एका ओळीमध्ये, सिंपल, सोबर, प्रोफेशनल, कम्फर्टेबल. समजते मला काय सांगायचं. सिंपल असला पाहिजे, म्हणजे उगाच आता चमके फिमके ड्रेस घालून जाऊ नका, शांत, ठीक आहे, सिंपल सोबर ज्याला आपण म्हणतो. प्रोफेशनल वाटले पाहिजे, जीन्स पॅन्ट घालून नका जाऊ, ठीक आहे. कम्फर्टेबल म्हणजे काय, की तुम्ही त्या ड्रेसमध्ये कम्फर्ट आहात का. तुम्ही ते ड्रेस घातला जर तुम्हाला अनकम्फर्ट वाटत असेल, तुमचं मन जर लागत नसेल, तर तुम्ही मुलाखत कशी देणार मग. म्हणून आपण काय म्हणलं, सिंपल, सोबर, प्रोफेशनल आणि कम्फर्टेबल, हे तुमचं काय असलं पाहिजे, ड्रेस कोड असला पाहिजे. मग आता कसा, ड्रग इन्स्पेक्टर सारख्या पदासाठी ऑफिसर लाईक पर्सनॅलिटी तुमची दिसली पाहिजे, म्हणजे ऑफिसर लाईक अपीअरन्स तुमचा दिसला पाहिजे. आल्या आल्या वाटला पाहिजे हे अधिकारी, मी ड्रग इन्स्पेक्टरची मुलाखत घेतोय त्या पिऊनची मुलाखत घेतो. ह्या गोष्टीमध्ये बोर्डाला कन्फ्युजन व्हायला नको. ठीक आहे. म्हणजे तुम्ही कसे दिसले पाहिजे, ऑफिसर लाईक. आता एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, 4 पॉइंट. मुलाखतीत कपड्यामुळे निवड होत नसते, हा पॉइंट तुम्ही मनात लक्षात ठेवा. तुम्ही चांगले कपडे घातले म्हणून तुमची निवड होत नाही, सगळेच चांगले कपडे घालून येणार आहेत. परंतु जर तुम्ही चांगले कपडे घातले नाही, अव्यवस्थित पोशाख जर घातला, तर नकारात्मक पहिली छाप तुमची बोर्डावर पडते. अरे काय यार, कसे कपडे घालून आले, ड्रग इन्स्पेक्टर व्हायचे उगच. बाकी सगळ्या गोष्टी तुमच्या चांगल्या आहेत, पण आल्या आल्या म्हणजे आपण फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, तसं आहे. म्हणून चांगलं जायचं. ठीक आहे. त्यामुळे पोशाख साधा, स्वच्छ आणि अधिकाऱ्यासारखा असावा. कसा असावा तुम्हाला सांग. फॉर मेल कॅन्डिडेट, आता तुम्ही इथे जे शर्ट मी व्हाईट दिले, ते मॅक्झिमम लोक वापरतात. तुम्ही लाईट ब्ल्यू, लाईट पिंक असे पण लाईट कलर वापरा, जास्त भग वापरू नका. समजते. व्हाईट हा कसा आहे, सर्वश्रुत आहे. तुम्ही इथं थोडा ब्ल्यूचा असतो ना, स्काय ब्ल्यू, लाईट ब्ल्यू, ठीक आहे, हा पण वापरू शकता. लाईट कोणता पण कलर असतात शर्ट तुम्ही वापरा. टाय तुमची ऑप्शनल आहे. तुम्हाला कम्फर्ट होत आहे का टाय, तर घाला.
बेस्ट गोष्ट आहे. नाही तर नका घालू. दुसरा ऑप्शन काय, आपण त्याला ब्लेझर म्हणतो, सूट म्हणतो. ठीक आहे, हे घातलं तर अजून चांगलं. तरी तुम्हाला हे नको वाटतंय, सवय नाही, तर ऍटलिस्ट हे घाला. टाय ऑप्शनल आहे, घातली तर खूपच छान. बेल्ट पण बघा कसा असला पाहिजे, फॉर्मल बेल्ट असला पाहिजे, उगाच नावा फिवाचा वगैरे नाही, असाच बेल्ट असला पाहिजे सेम. वॉच तुम्ही अॅनालॉग वॉच वापरायची, साधी सिंपल. हा, अशी नाही वापरायची, अशी नाही वापरायची, अॅनालॉग वापरायची. ठीक आहे, म्हणजे कशाची, आपली क्लासिक वॉच. ठीक आहे, सिंपल सोबर. हा, सिंपल एकदम साध्या आपल्या लेदर बेल्टची वगैरे, ब्लॅक किंवा ब्राऊन कोणता पण तुम्ही वापरू शकता. शूज तुम्ही ब्लॅक ऑक्सफर्ड किंवा ब्राऊन ऑक्सफर्ड शूज वापरायचे, ऑक्सफर्ड. ठीक आहे, लेसवाले. हा, छान दिसतात. सॉक्स व्यवस्थित घाला आणि जा. कटिंग व्यवस्थित करा, दाढी क्लीन ठेवा. म्हणजे तुम्ही मिशी ठेवत असाल तर राहू द्या. ठीक आहे, दाढी तुम्ही ठेवत असाल तर मग ट्रिम करून व्यवस्थित जा. ठीक आहे, तर माझं म्हणणं क्लीन शेव कधी पण चांगलं. ठीक आहे, ही अशी तुम्हाला दोन्हीपैकी ऑप्शन आहे विद्यार्थ्यांना. तुम्हाला अजून जर काही प्रॉब्लेम असेल तुम्ही मला वैयक्तिक पण विचारू शकता. ठीक आहे, महिलांसाठी मी पहिलं प्रिफर काय करेल, साडी बेस्ट राहील तुमच्यासाठी, साडीच घालावी. ठीक आहे, मी बघा इथे ISI यांचं सिलेक्शन झालं, यांनी जो इंटरव्ह्यू दिला UPSCचा, त्यांनी ही साडी घातली. तुम्ही कोणत्या पण लाईट कलरची व्यवस्थित साडी घाला. जर तुम्ही याच्यात कम्फर्ट नसाल तर तुम्ही मग आपला असा ड्रेस पण घालू शकता. फक्त भग कपडे घालायचे नाही. ठीक आहे, जास्त मेकअप नाही करायचा, नॉर्मल सिंपल सोबर जायचं. ठीक आहे, परफ्यूम कोणच मारू नका, मेलनं बी नाही फिमेलनं पण नाही, साधं जा. ठीक आहे, मारलं तर माइल्ड मारा. ठीक आहे, आता हे झालं तुमचं ड्रेस कोड वगैरे. आता एक महत्वाची बाब लक्षात घ्या, बोर्ड जे आहे, ठीक आहे, तर बोर्डवर मी तुम्हाला सांगितलं मॅक्झिमम किती मेंबर असतील, मॅक्झिमम सांगतोय 3, मिनिमम 1. आणि तुमच्या मुलाखतीचा ॲव्हरेज टाइम किती असेल, 5 to 10 मिनिट्स. कळालं, कधी कधी तुमचा 20 मिनिट होईल जर तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी असाल तर. ठीक आहे, आता बघा, आता आपण काय करत आहोत, तर मॉक इंटरव्ह्यू आणि पर्सनॅलिटी टेस्टचं गायडन्स ठेवलेलं आहे मंथन IAS थ्रू. मी आणि आमचे जे काही कलिग्स आहेत ते सर्वजण मिळून, जे आम्ही ऑलरेडी राज्यसेवेची, UPSCची, ज्युडिशियल सर्व्हिसची, कंबाईन PSIची आम्ही गेल्या 5-6 वर्षापासून इंटरव्ह्यू कंडक्ट करतो. ठीक आहे, तर तुम्हाला या पदासाठी, म्हणजेच कोणत्या, ड्रग इन्स्पेक्टर पदासाठी, टेक्निकल नॉलेज बरोबरच जे आपण बोर्ड जो असतो ऍक्च्युअल MPSC UPSCचा, त्याप्रमाणे 1 to 1 तुम्हाला फीडबॅक मिळेल. तुम्ही काय पॉझिटिव्ह आहेत, काय निगेटिव्ह आहे तुमच्यामध्ये. टेक्निकल करंट अफेअरचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. FDAचे, फार्माचे करंट डेव्हलपमेंट तुम्हाला विचारल्या जातील. पर्सनॅलिटी असेसमेंट तुम्हाला दिली जाईल. कम्युनिकेशन आणि बॉडी लँग्वेज बद्दल तुम्हाला गायडन्स मिळेल. डाब बायोडाटा बेस्ड क्वेश्चन्स तुम्हाला कसे विचारले जाऊ शकतात याचं पण तुम्हाला गायडन्स मिळेल. स्ट्रेस आणि सिच्युएशनचे क्वेश्चन कसे हँडल करायचे याबद्दल पण तुम्हाला गायडन्स मिळेल. आणि हे सर्व गायडन्स फ्री ऑफ कॉस्ट राहील, फ्री आहे. याला काही चार्जेस वगैरे तुम्हाला लागणार नाही, इट इज अ फ्री आहे. ठीक आहे, आता बघा, नॉलेज मेक यू इलिजिबल. तुम्ही इलिजिबल कायसाठी झालात, मग इंटरव्ह्यू साठी, आणि इंटरव्ह्यू तुम्हाला सिलेक्ट करेल. आता सिलेक्शन जे आहे ना ते तुमचं कशावर आहे, पूर्णतः इंटरव्ह्यूवर आहे. समजते. आता बघा, आपण 25 आणि 28 जूनला नांदेड इथे, नांदेड महाराष्ट्र सर्वांना माहितच, मॉक घेणार आहोत. 2 मॉक आहेत, तुम्ही दोन्हीपैकी कोणत्या पण तारखेला येऊ शकता किंवा दोन्ही पण तारखेला येऊ शकता. ज्यांना 2 मॉक द्या तुम्ही दोन्ही द्या, ज्यांना द्या 2 तारखेपैकी 1 तारीख फ्लेक्झिबल आहे त्यात ते एका तारखेला येऊ शकतात. ठीक आहे, ज्यांना ऑफलाईन इंटरव्ह्यू द्यायचे, ज्यांना ऑनलाईन द्यायचे ते पण देऊ शकतात. त्यासाठी तुम्ही पहिले आम्हाला तसं सांगा. तर हा नंबर आहे, हा नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करा. आपण एक ग्रुप बनवलेला आहे, तर आपण त्याच्यावर काय करू, तुम्हाला ती पूर्ण माहिती शेअर करून देऊ. ठीक आहे, म्हणजे एक लक्षात घ्या, 50 मार्कची तुमची काय राहणार आहे, मुलाखत राहणार.
50 मार्क। आता एक लक्षात घ्या, आयोग काय करतं, मिनिमम आणि मॅक्झिमम मार्क पहिलेच काउंट करून देतो। म्हणजे काय की समजा आज जे मुलं आलेले आहेत किंवा आपण ड्रग इन्स्पेक्टरचा इंटरव्ह्यू घेत आहोत, तर मिनिमम मार्क राहतील 20, मॅक्झिमम मार्क राहतील 35। समजते? म्हणजे तुम्ही ॲव्हरेज जर तुमचा इंटरव्ह्यू केला तुम्हाला ॲव्हरेज मार्क मिळतील, एक्स्ट्रा ऑर्डिनरी जर गेलात तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी मार्क मिळतील। म्हणजे काय, आता एक लक्षात घ्या, जे कट ऑफ लागलाय त्या कट ऑफच्या किंवा आपले जे पद आहेत जवळपास 154 नियर अबाउट, कमी जास्त तुम्ही एकदा चेक करा, याच्या आपण 3 किंवा 4 पट काय केलेले आहेत, विद्यार्थी इंटरव्ह्यूला बोलवले आहेत। म्हणजे काय, याला या 1:3 रेशो पकडू किंवा 1:4 रेशो पकडू, आपण काही पण पकडा, ते 1:3 एका पोस्टसाठी 3 जण जर बोलले दोघाला इलिमिनेट करायचं, म्हणजे इलिमिनेट झाले म्हणजे त्यांना मार्क कमी आहेत। तुम्ही मार्क गेन कुठून करू शकता, इंटरव्ह्यू मधून। कळाले मला काय सांगायचंय? समजा एक ओपनचा 118 कट ऑफ लागलेला आहे, कळते ना? आता तुम्हाला 118च आहे, तर तुम्ही जर इथे 30-35 मार्क जर तयारी केली तर तुम्ही रेसच्या आगे जा, सिलेक्शनच्या जवळ जा। म्हणून माझं म्हणणं काय, तुम्ही मॉक इंटरव्ह्यूला लाईटली घेऊ नका, इंटरव्ह्यूला लाईटली घेऊ नका, ठीक आहे? त्या इंटरव्ह्यूसाठी आम्ही तर तुम्हाला काय करत आहोत, तयारी करून घेत आहोत, ठीक आहे? पुन्हा एकदा सांगतो, या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला आपल्या ग्रुपची लिंक शेअर करून देतो। सध्या टेलिग्राम बंद असल्यामुळं आपण व्हॉट्सअपचा ग्रुप बनवू, त्याच्यावर मी तुम्हाला सर्व शेड्यूल, जे काही क्वेश्चन्स येऊ शकतात ते क्वेश्चन्स वगैरे सगळ्या PDF आपण त्याच्यावर शेअर करू। तर हा व्हिडिओ तुम्ही मॅक्झिमम ड्रग इन्स्पेक्टर पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांसोबत शेअर करा आणि भविष्यामध्ये सुद्धा तुम्ही पर्सनॅलिटी टेस्टसाठी या व्हिडिओचा काय करू शकता, रेफरन्स म्हणून यूज करू शकता, ठीक आहे? तर सर्वांना ड्रग इन्स्पेक्टरच्या मुलाखतीसाठी खूप खूप शुभेच्छा। 1 ते 17 जुलै या तारखेमध्ये आपल्याला इंटरव्ह्यू होतील असं आयोगानं सांगितलेलं आहे। आता प्रत्येकाचा शेड्यूल येऊन जाईल, म्हणजे तुमच्याकडे जे वेळ आहे ते खूप कमी आहे। आपण एक 10 दिवस तुमच्याकडे वेळ आहे असं पकडूया। मग या 10 दिवसाचं सोनं जर करायचं असेल आणि पर्सनॅलिटी टेस्टमधले जे काही ट्रेस आहे, जी भीती आहे, ती जर घालवायची असेल तर तुम्ही नक्की आमच्या मॉकला या। मॉक फ्री ऑफ कॉस्ट आहे, नांदेड येथे, ठीक आहे? ऑनलाईन पण तुम्ही देऊ शकता, ठीक आहे? यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, या नंबरवर तुम्ही हाय पाठवून डाफ तुमचा सेंड करा। काय सेंड करा मला, डाफ। त्यानंतर मी तुम्हाला ग्रुपची लिंक शेअर करेन, ती तुम्हाला जॉईन करायला हवे आणि तुम्हाला नंतरचा शेड्यूल मी देऊन देईन, ठीक आहे? तर सर्वांना सर्व काळ शुभेच्छा। जय हिंद। आपण इथे थांबूया।